Go. ठाणे शहरात दिवाळी वसुबारस सण उत्साहात साजरा. सालाबादप्रमाणे दिवाळी सणाचा पहिला दिवस वाघबारस परंपरेप्रमाणे आज गुरुवार दिनांक 9 नोव्हेंबर 2023 रोजी साजरा करण्यात आला. वाघबरसी किंवा वसुबारस दिनानिमित्त ठाणे महानगर परिसरातील गावपाड्यात राहणारे आदिवासी समाजबांधव एकत्र जमून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात उभा असलेल्या अर्ध तारपाधारी पुतळ्याचे पूजन व अभिवादन करण्यात आले तथा सांस्कृतिक तारपा नृत्याचे सादरीकरण केले गेले. सदर कार्यक्रमाचे आयोजन आदिवासी श्रमिक संघर्ष संघटना ठाणे, आदिवासी वारली समाज सेवा संस्था ठाणे व आदिवासी क्रांती सेना ठाणे यांच्या वतीने केले जाते. सदर कार्यक्रम सुरळीत पार पडावा यासाठी आदिवासी श्रमिक संघटनेचे अध्यक्ष श्री हंसराज खेवरा यांचे विशेष योगदान असते. तसेच संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष श्री हेमंत जाधव यांचे सहकार्य लाभते. सदर कार्यक्रमाला संघटनेचे अध्यक्ष श्री हंसराज खेवरा, सचिव तुकाराम वरठा, सल्लागार अमृत सुरकर, सल्लागार रमेश डोळे, आदिवासी क्रांती सेनेचे अध्यक्ष अनिल भांगले, आदिवासी श्रमिक संघटनेचे ठाणे शहर अध्यक्ष हेमंत जाधव, ठाणे संघटक श्री निलेश महाले, विनूभाई खेवरा, महिला सहयोगी अंजली काकरे, मानसी खेवरा, तसेच शहर कार्यकर्ते जितू भोये, अमृत सुरकर, रमेश डोळे, हरी पागेरा व आदी मान्यवर आदिवासी समाजबंधू भगिनी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तर या कार्यक्रमाला ठाणे जिल्हाधिकारी अशोक शिंगारे यांनी देखील उपस्थित राहून कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या. मॅडमचं पाठतो नाही तर कोणाचं खालच्याचं पाठतो. मॅडम आज आम्ही आदिवासी श्रमिक संघर्ष महाराष्ट्र राज्य आयोजित हा आम्ही आदिवासी वसुबारस वाघबारस हा दोन्ही एकच दिवस असं आहे. दोन्ही नावं पण एकच आहेत. आज आम्ही ठाणे शहरातील सर्व आदिवासी बांधव इथे जमून आमच्या अर्ध्या पुतळा तारपाधारी आहे त्याचं पूजन आज आम्ही केलेलं आहे. आज आमचा दिवाळीचा पहिला दिवस आहे म्हणून आम्ही आज आमच्याकडे तारपा पहिलं वाजवतात, त्याच्यानंतर देव आम्ही काढतो आणि त्याची देवाचे आम्ही पूजन करतो. यासाठी आम्ही ठाणे जिल्ह्यातले आणि ठाणे शहरातले सगळे आदिवासी जमलेले आहेत. आमच्या आता आदिवासी ज्या महिला आहेत राज्यपाल त्यांनी काय राष्ट्रपती त्यांनी अजून आमच्या आदिवासींना जे पाहिजे तसं संरक्षण दिलेलं नाही. त्यांनी त्या महिलांनी आमच्या आदिवासी महिला आहेत राष्ट्रपती, त्याच्यामुळे त्यांनी आमच्या आदिवासींना जास्तीत जास्त योगदान द्यावं अशी आमची इच्छा आहे. आदिवासी समाज जमलेला आहे. श्रमिक संघटनेचे अध्यक्ष खेवरा साहेब आहेत. मी क्रांती सेना आदिवासी क्रांती सेनेचा अध्यक्ष आहे. सर्वप्रथम आम्ही ठाणे नागरिकांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. हा सण इथं साजरा केला जातो. तारपाचा मेन पूजन आदिवासी समाज पहिला केला जातो, कारण आम्ही तारपा हा जंगलातला आम्ही जंगलात वासी आदिवासी पहिले जंगलात राहायचे, जंगलाचं पूजन करायचे. म्हणून जंगलाच्या पूजनासाठी पहिला आम्ही दिवाळीचा पहिला दिवस असतो तो वसुबारस असते आणि पहिले लोक गाईचं आणि वासराचं पूजन करत असतात. पण आम्ही आदिवासी बांधव सर्व तारपाचं पूजन करतो, कारण आदिवासी हा जंगलचा राजा आहे, देशाचा राजा आहे, पहिला आदिमानव आहे, आदिवासी आहे. म्हणून आम्ही हा सण दिवाळीचा पहिला साजरा केला जातो. सर्व आदिवासी बांधवांना आमच्याकडून शुभेच्छा आणि सर्व पत्रकार बंधू इथे जमलेत त्यांनाही आम्ही दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आम्ही दिवाळीचा सण सगळ्यांना सुख समाधानी आनंदाने जावं हीच आमची इच्छा. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स,
पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. जातीनिहाय जनगणनेसाठी रिपाई एकवादीची निदर्शने. जितेंद्र कुमार इंदिसेंनी दिला उपोषणाचा इशारा. मराठा आणि ओबीसीमध्ये संघर्ष पेटण्याचे काम करून केंद्र सरकारला ऑपरेशन लोटस राबवायचे आहे असा आरोप करीत रिपाई एकवादीच्या मदतीने जातीनिहाय जनगणना करून ओबीसी आरक्षणाची टक्केवारी वाढवावी या मागणीसाठी नानासाहेब इंदिसे यांच्या मार्गदर्शनानुसार रिपाई एकतावादीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष जितेंद्र कुमार इंदिसे यांच्या नेतृत्वाखाली जोरदार आंदोलन करण्यात आले. मराठा समाजाला कुणबी हे जात प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी प्रवर्गात समावेश करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे, पण त्यातून जाती संघर्ष निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे आंदोलन करण्यात आले. मराठा, ओबीसी, धनगर समाजाला न्याय मिळालाच पाहिजे, जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, केंद्र सरकार जागे व्हा अशा घोषणा यावेळेस आंदोलनकर्त्यांनी दिल्या. या प्रसंगी जितेंद्र कुमार इंदिसे म्हणाले की या देशात नव्याने आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला राहिलेला नाही. त्यामुळे केंद्र सरकारने संविधानातील 340 कलमानुसार आयोग नेमून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे. तसेच मराठा समाजाचा समावेश जर ओबीसीमध्ये करायचा असेल तर ओबीसी आरक्षणाचा टक्का वाढवावा लागेल. त्यासाठी जातीनिहाय जनगणना करावीच लागेल. जर केंद्र सरकारने याबाबत ठोस निर्णय घेतला नाही तर आपण बेमुदत उपोषण करू आणि त्याची जबाबदारी भाजप सरकारची असेल असा इशाराही त्यांनी दिला. या आंदोलनात सृष्टी इंदिसे, ऋषी इंदिसे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. बिहारमध्ये किती आहे? 75 पर्यंत गेलाय. भारतीय राज्यघटनेने 340 मध्ये काय सांगितलेलं आहे, तुम्हाला आरक्षण दिलेलं आहे, त्यासाठी आयोग नेमावा लागतो. हे लोक आयोग नेमायला तयार नाहीयेत. आत्ताच्या मराठा बांधवांच्या ज्या नोंदी सापडायला आल्यात 182 गावांमध्ये मराठा बांधवांच्या कुणबी म्हणून लेवा पाटील, कुणबी पाटील म्हणून अशा नोंदी सापडायला लागल्यात. म्हणजे ते कशात आले? ऑटोमॅटिक ओबीसी मध्ये आलेत. म्हणजे मराठा बांधव ओबीसीचं आरक्षण घेत नाहीये. ते ऑटोमॅटिक आरक्षण हे आता कसं वाढणार आहे? जातीय निहाय जनगणना करून किती पर्सेंटेज वाढलेले आहेत? जो 27% आपण जो ओबीसी बांधवांना आज आरक्षण देतोय ते वाढून तुमचं 40 पर्यंत जाईल, 35 पर्यंत जाईल. ते वाढून द्यायचंय. टक्का वाढतोय, पण तुम्हाला तो टक्का पण वाढू द्यायचा नाहीये. तुम्हाला जातीनिहाय जनगणना पण करायची नाहीये. तुम्हाला मराठा बांधवांना आरक्षण पण द्यायचं नाही. याचाच अर्थ तुम्ही काहीतरी षड्यंत्र करून समाजाला, ओबीसी समाज असेल, मराठा समाज असेल, आदिवासी समाज असेल, धनगर समाज असेल, शेड्यूल कास्ट असेल, या समाजांना तुम्ही आपापसात भांडणं लावून तुम्ही त्यांचं ध्रुवीकरण करून तुम्ही तुमची खुर्ची साबूत ठेवण्याचं काम केंद्र सरकार करते. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा
अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आयोजित निम्म्याहून कमी दरात साखर वाटप. मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने व शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख श्री नरेश म्हस्के यांच्या मार्गदर्शनाने सर्वसामान्यांची दिवाळी गोड होण्याच्या दृष्टीने निम्म्याहून कमी दरात साखर वाटप करण्यात आली. नौपाडा विभागातील बी केबिन परिसरातील नागरिकांसाठी केवळ 40 रुपयात 2 किलो साखर वाटप करण्यात आली. धर्मवीर आनंद दिघे कट्टा, TBZ ज्वेलर्स जवळ, TMT बस स्टॉप, पोलीस चौकी शेजारी, बी केबिन नौपाडा ठाणे पश्चिम व संतोषी माता मंदिर आनंद आश्रम कॉलनीच्या पुढे बी केबिन नौपाडा ठाणे पश्चिम येथे शिवसेना नौपाडा विभाग प्रमुख किरण विष्णू नागती यांच्या पुढाकाराने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी माजी नगरसेवक व ठाणे शहर विधानसभा समन्वयक भास्कर पाटील, उपशहर प्रमुख राजेश तावडे, शाखा प्रमुख विजय डावरे, बंड्या ठाकूर, पप्पू गवस, उपविभाग प्रमुख राकेश साटे, ज्येष्ठ शिवसैनिक दिलीप मुळे तसेच महिला आघाडीचे पदाधिकारी, कार्यकर्ते, शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी शिवसेना व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार व्यक्त केले. खरं तर दिवाळीचा सण हा प्रत्येकाला त्याच्यातला गोडवा तसाच राहावा आणि आनंद मिळावा याच्याकरता महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना ठाणे जिल्हा शाखेच्या वतीनं ठाणे जिल्हा प्रमुख नरेशजी म्हस्के साहेब यांच्या सहकार्यानं आणि संपूर्ण टीमच्या वतीनं शिवसेना नौपाडा विभागाची संपूर्ण टीम सज्ज झालेली आहे. साहेबांनी सर्वसामान्य प्रत्येकाच्या घरात तोंड गोड करण्यासाठी साखर पाठवलेली आहे आणि ती साखर प्रत्येकाच्या घरात जावी याकरता अक्षरशः 40 रुपयामध्ये 2 किलोच्या वर ती साखर आहे. बाजार भाव हा याच्यापेक्षा म्हणजे निम्म्याहून कमी असलेला भाव इथे आहे आणि मला असं वाटतं नेहमीच मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब हा सर्वसामान्य गोरगरिबांचा विचार करणारा एकमेव असा मुख्यमंत्री आम्ही तरी बघितलेला आहे. त्याच्यामुळे आजच्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले तुम्ही बघताय की प्रचंड जी काही गर्दी इथे उसळलेली आहे ती सर्वसामान्य आमच्या भगिनींची आहे. दादा काही आहेत, काही ज्येष्ठ आहेत आणि या कार्यक्रमाला उपस्थित आहेत आमचे सगळ्यांचेच लाडके अण्णा भास्कर पाटील साहेब, जे ठाणे शहर विधानसभाचे समन्वयक आहेत. ठाणे उपशहर प्रमुख राजेशजी तावडे आहेत, आमचे स्थानिक शाखा प्रमुख विजय डावरे आहेत, आमचे बंड्या ठाकूरजी आहेत, आमचे पप्पू गवसजी आहेत, त्यानंतर आमचे उपविभाग प्रमुख राकेश साटे आहेत, आमचे ज्येष्ठ शिवसैनिक दिलीपजी मुळे आहेत, असंख्य म्हणजे आनंद दिघे शाखा प्रमुख आहेत. संपूर्ण मोठी फौज खरं तर आज या कार्यक्रमाला सहकार्य करण्यासाठी कार्यक्रम. व्यास क्रिएशनचा दीपोत्सव जल्लोषात साजरा. व्यास क्रिएशन यांनी प्रकाशन व्यवसायात कमी काळात घेतलेली गरुड झेप थक्क करणारी आहे. दीपावलीच्या पूर्वसंध्येस व्यासतर्फे दीपोत्सव कार्यक्रमाचे भव्य आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिलेले 3 दिग्गज प्रकाशक. मॅजेस्टिक प्रकाशनचे संचालक अशोकराव कोठावळे, डिम्पल पब्लिकेशनचे अशोक मुळे आणि राजेंद्र प्रकाशनच्या निलिमा कुलकर्णी. व्यासतर्फे या तिघांना मानपत्र व भेटवस्तू देऊन त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. तिघांनी आपल्या भाषणातून प्रकाशात विश्वातील अनुभव प्रवास उलगडून दाखवला. अशोक कोठावळे म्हणाले, जुन्या नव्या लेखकांसाठी दिवाळी अंक हा उत्तम सोर्स आहे. दर्जेदार अभिजात साहित्याचे चित्रण या दिवाळी अंकात केलेलं असतं. तसंच प्रत्येक पिढीतील लेखकांचे साहित्य कोणत्या पद्धतीने लिहिले जाते याचेही चित्रण दिवाळी अंकात पाहायला मिळतं. त्या अगोदर कार्यक्रमाची सुरुवात प्रसिद्ध गायक अनिरुद्ध जोशी व सहकारी यांच्या श्रवणीय गायनाने झाली. व्यासचे संचालक श्री निलेश गायकवाड आणि राज्ञी वेलफेअर असोसिएशनच्या संचालिका वैशाली गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. त्यानंतर प्रतिभा घरांगण, प्रतिभा साहित्यवारी, आरोग्यम,
ज्येष्ठ विश्व, पासबुक आनंदाचे व कोकण विशेषांक या 6 दिवाळी अंकांचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी सुप्रसिद्ध अभिनेते डॉक्टर गिरीश ओक, अभिनेत्री सुरभी भावे हेही उपस्थित होते। संपूर्ण कार्यक्रमाचे निवेदन धनश्री प्रधान नामले यांनी नेटके केले। सर्व मान्यवरांचे आणि उपस्थितांचे आभार कवी, चित्रकार रामदास खरे यांनी मानले। यावेळी दिवाळीनिमित्त विशेष असे महिला बचत गटाचे स्टॉलही या ठिकाणी लावण्यात आले होते। प्रश्नातच तुमचे उत्तर आहे। पूर्वीसारखी वाचन संस्कृती झालेली नाही आहे, तर ती आपण बदलायला पाहिजे असं मला वाटतं। एवढा छान प्रयत्न जर का व्यास क्रिएशनने केलेला आहे, इतक्या वेगवेगळ्या आणि अत्यंत आवश्यक आणि अत्यंत उपयोगी अशा विषयावरचे वेगवेगळे दिवाळी अंक जर त्यांनी काढलेले आहेत, तर त्याचा लाभ मला वाटतं वाचकांनी घ्यायला हवा आणि त्याला आपण त्या प्रकारे प्रतिसाद द्यायला हवा आणि त्यांना खूप खूप शुभेच्छा आणि हा प्रयत्न त्यांनी केल्याबद्दल त्यांचं मनापासून अभिनंदन। एक दिवाळी अंक प्रकाशित करणं हे कठीण काम आहे। म्हणजे लेख मिळवणं, जाहिराती मिळवणं, प्रूफ तपासणं आणि वेळेवर प्रकाशित करणं। तर व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड हे 5-6 अंक एकाच वेळी प्रकाशित करतात। हे कठीण काम आहे आणि ते ठाणेकरच करू शकतात, म्हणून त्यांचं अभिनंदन करायला पाहिजे। ठाणे शहर मोठं का मानलं जातं, तर अशी व्यक्ती, अशा संस्था ठाण्यामध्ये, हेच ठाण्याचं खरं भूषण आहे। आज व्यास क्रिएशननी 5 एकदम दिवाळी अंक एक प्रकाशित करून सगळ्यांना दिवाळीच्या आधीच छान फराळ वाटप केलाय, वाचकांसाठी फराळ वाटप केलाय असं मी म्हणेन आणि त्या सगळ्यांसाठी खूप खूप शुभेच्छा। आणि या माध्यमातून अजून एक आवाहन करेन की दिवाळीत फटाके वाजवून प्रदूषण करण्यापेक्षा व्यासने प्रकाशित केलेले किंवा अन्य प्रकाशकांचे सुद्धा दिवाळी अंक भरपूर वाचाल तर वाचाल। नमस्कार, सर्वप्रथम सगळ्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देते। आज व्यास क्रिएशन्स आणि राज्य वुमन वेलफेअर असोसिएशन तर्फे आज इथे 6 दिवाळी अंकांचं प्रकाशन झालंय। त्यासोबतच राज्य वुमन वेलफेअर असोसिएशन आणि व्यास क्रिएशन कायम विविध स्पर्धा आणि उपक्रम राबवत असते। त्या उपक्रमांसंदर्भात आणि स्पर्धेसंदर्भातलं आज बक्षीस वितरण देखील इथे आहे, त्यामुळे बक्षिसांची खैरात सुद्धा इथे आज असणार आहे। पूर्णपणे साहित्याची मेजवानी आणि बक्षिसांची अभिनव इथे उपक्रम आज सगळे आपल्यासोबत घेऊन जाणार आहेत। तर सगळ्यांनी आज ह्या दिवाळी अंकांचा आणि आपल्यासोबत हे दिवाळी अंकांसोबतची दिवाळी साजरी करावी अशी मी सगळ्यांना विनंती करते। स्वर्गीय वसंतराव डावखरे यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समन्वय प्रतिष्ठान आयोजित वक्तृत्व स्पर्धा केबीपी महाविद्यालय येथे संपन्न झाली। या स्पर्धेचे हे दुसरे वर्ष होते। आमदार निरंजन डावखरे यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा संपन्न झाला। यावेळी केबीपी महाविद्यालय सचिन मोरे, परीक्षक विनोद गायकर, अभिजित झुंजाराव आणि आकाश राऊत येथे उपस्थित होते। वरिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रुती बोरस्ते, द्वितीय क्रमांक प्रतीक पवार व यश पाटील आणि तृतीय क्रमांक संकेत पाटील आणि सुप्रीम मस्कर यांनी पटकाविला। कनिष्ठ महाविद्यालयीन स्पर्धेत प्रथम क्रमांक जीवनधारा जायभाये, द्वितीय क्रमांक आलिशा पेडणेकर, तृतीय क्रमांक अनुष्का गांगल आणि उत्तेजनार्थ पारितोषिक वेदांती साखरे हिने पटकाविले। यावेळी आमदार श्री निरंजन डावखरे यांनी सर्वांचे आभार मानले। तृतीय पारितोषिक विभागून सुप्रीम, द्वितीय पारितोषिक प्रमाणपत्र, वरिष्ठ महाविद्यालय नाशिक जिल्ह्यातून आज ती इथे प्रतिनिधित्व करत होती। आलो नको रे आता हो, अजून जरा पुढे या। एक मिनिट बोल ना। डावखरे साहेबांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी ही वक्तृत्व स्पर्धेचं आयोजन होतं आणि अतिशय उत्तम पद्धतीमध्ये बप्पा राऊत आणि मोर्याची अख्खी टीम या स्पर्धेचं नियोजन या इकडे केबीपी कॉलेजमध्ये करत असतात। या इकडे जवळपास राज्यामधनं 25 ठिकाणाहून मुलं आलेत। मग ते नाशिक असेल, रायगड असेल, पालघर असेल, असे अनेक जिल्ह्यातनं या इकडे मुलं सहभागी झालेत आणि अतिशय उत्तम पद्धतीचं या इकडे वक्तृत्व या मुलांच्या माध्यमाने या स्पर्धेमध्ये मांडण्यात आलेलं आहे।
या वयात या मुलांचे विचार एवढे प्रगल्भ आहेत याच्यावरूनच आपल्याला राज्याचं भवितव्य हे उज्ज्वल आहे हे निश्चितपणे लक्षात येतं. कारण कुठल्याही देशाचं भवितव्य हे युवा पिढी असते आणि या युवा पिढीचे विचार अतिशय ठोस आणि प्रगल्भ आहेत याचा ऐकून आनंद वाटतो. या स्पर्धेच्या माध्यमाने या विद्यार्थ्यांना एक हक्काचं व्यासपीठ आणि त्यांचे विचार मांडण्याचा एक व्यासपीठ देण्याचा प्रयत्न समन्वय प्रतिष्ठानकडनं होतो.